जण आमच्यातला हे ना आलाय त्याला मनवायचा आलाय. तुम्हाला सांगतो आता पाऊस एवढा जोरात फाटफाट पडालाय की आता झाडाखाली जरासं थांबले म्हणजे सर्वात जोरात आले आणि ते दोघं जण गेल्यात पुढं आणि आता मी पाठी म्हणून झालं. माझ्या मोबाईलचा पाऊच घेतला त्यामुळे मी मोबाईल बाहेरच आहे माझा. आज सकाळी सकाळी मी असं ठरवलं की आज काहीतरी पुढचं नियोजन लावायचं आणि त्यासाठी बाहेर पडणार आहे. मला माहीत नाही आज कुठं कुठं जाणार आहे, काय काय करणार आहे. पण माझ्याकडे एक स्क्रिप्ट आणि फाईल तयार आहे जी की मी पुढच्या कामाचं प्लॅनिंग करायला लागले. पहिला जेवूया, कारण तुम्हाला माहिती आहे सकाळी सकाळी 9 साडेनऊला तर मला जेवायला लागते, कारण मम्मी त्या टायमिंगला सगळं जेवण करून ठेवलेलं असतं आणि आता जेवायचं आणि मग पुढे निघायचं. तसंच आता घरातनं बाहेर पडाल तो जेवण म्हटलं लवकर निघायचं. तोपर्यंत आयडेंटिटी साईज फोटोचं हे आलं. आता तुम्हाला माहिती आहे मला हे काम करायलाच लागते, कारण का जे काही गोष्टी करता येईल हे सगळं मला ह्याच्यातनं माझा खर्च निघत असते आणि त्या सगळ्यासाठी मला हे हातातलं काम किती महत्त्वाचं असलं तर ते मला करून द्यायलाच लागते. कारण आता सध्या खतरनाक विषय चालू आहे माझ्या आयुष्यात तरी, त्यामुळं यूट्यूब काय करू शकते माझ्या आयुष्यात नाही मला माहिती, पण हा व्हिडिओ असंच बनवत राहणं हा माझी एक आवड आहे, बाकी काय नाही. किती बंद असलं माझं मशीन किंवा काय असं कोण आलं तर मी त्यांना लगेचच देते करून, कारण आता मशीन परत चालू केले मी भरायला. खरं त्या खात्यावर पैसे असले तर भरणार ना. तसं नाही मम्मी, कधी कधी कळत नाही कधी वापरल्यात कुठं वापरल्यात ते भरतं सोड. कर लय का नाही 450 पावणे 500 रुपये आली येते बघूयात एकदा ट्राय करून आपण. सोडा लय दात काढले ते ना, एकदा बघूयात आम्हाला ट्राय करू ना माझ्याकडे जम होतंय का बक्की आयडिया बक्की जरा डोकं चालेल. तुम्हाला सांगतो आता दुपारचा आता 4 वाजता आल्यात आणि जवळपास मी सकाळपासून बाहेरच फिरायला लागलो. आता जरा म्हटलं आता भूक लागल्यासारखं झालं काय खायचं, तर म्हटलं आता जाऊन पेरू घेऊन या आणि आता पेरू खायला लागले मी. पेरू चांगला असते का शरीराला तर मला खरं सांगायचं म्हणजे, कारण त्यात इम्युनिटी सिस्टम खतरनाक असते, कारण ते प्रतिकारशक्ती भयानक असते. टोटल 3 पिरवडे हे आता खालाय नाही मग. हां काय पाहिजे? लाडू काय लागले मी, म्हणजे लाडू म्हणजे कुठला गोड आहे पण गुळाचा लाडू आहे आणि शेंगदाणा गुळ. तर मी खायला लागले लगेच माझ्या भोत्यानं मम्मीच्या भोत्यानं लागलं आहे वरणाला. खाला वाटतं त्यानं खाला की चाललोय. खरं पुढं पाऊस किती आहे माहीत नाही, कारण माझ्या अंगावर काहीच नाही. मी इथं पाऊस आलाय म्हणून थांबलोय आणि मी एक छत्री आणलेली ज्यामुळे मी पावसाचा आता हे घेऊ शकते म्हणजे आढावा पावसाचा काय म्हणतात ते आसरा घेऊ शकते छत्रीमुळे. नाहीतर मी भिजलो असं जाईपर्यंत, कारण मी रेनकोट नाही आणला. सरा वेळ मी आता थांबले आणि आता पावसाचा लईच जोर वाढला त्यामुळे मी इथं थांबले मॉडरमध्ये. आता मला जायचं आहे कुठं तर मला माहीत नाही, कारण मी जिथं जाणार आहे तिथं पाऊस केवढा असेल मला बी माहीत नाही. आता माझा प्लॅन कॅन्सल करायला लागला मी, कारण पाऊस लई लागायला आहे पुढं आणि आत्ता रिटर्न जाणार मी, कारण मला जायचं होतं ज्या ठिकाणी ते तुम्हाला सांगतो आता नंतरच. काय खायचं झालं आता तर मी आधीमध्ये काय खाऊ शकत नाही, कारण मला हेल्दी खायला लागते, म्हणजे मला आवडतेच पहिली गोष्ट म्हणजे. त्यामुळे म्हटलं आता शेंगाच भाज्या आणि ह्या काळवळीच्या शेंगा आहेत मस्तपैकी भाजल्या जातात रजळ्या. आता मी आलोय क्रशरवर, तुम्हाला दाखवत थांबायचं. आता हे क्रशर आहेत काय इथं आहे का बघ्या. ही आहे जा कोण आहे इथं आणि बघ्या नाही कुठं आहे कुणाचा नाही उपास काय निसर्ग होतो कुठं होतं म्हणला स्टँड. मी प्लॅन स्टँड मध्ये तुझा डिफरन्स आला. काय डिफरन्स आला पावसात नाही भिजत इकडे यायला लावलंच मला. आता शेंगा खायला लागेल तुला. निसर्ग वेळेस किती आहे आपण घेता मागच्या हां बरोबर ना पुरी येईल तुम्ही घेता. हां तुम्ही म्हणजे तू नव्हतंस. तुम्हाला सांगतो आता आज प्लॅन होता आमचा की फिरायला जायचं. फिरायला म्हणजे आम्ही पाडगावला जाणार होतो, जे की असेच मित्रांची आमची ट्रिप आहे. आणि मी लागले आपलं मॅड ॲनिमलचं शूट करायला आणि वरला लागल्यात मला पाऊस पडाला आहे. आणि आता मी मॅड ॲनिमलचं शूट चालू होतं ते माझं कंप्लीट झाले आणि आता निघणार मी, कारण जाव्या वेळ झाला. फायनली तुम्हाला सांगतो
बाहेर पडणार आणि 12 वाजल्यात आणि आम्हाला आता भिजत जायचं कारण पाऊस तुम्ही बघायला यायचा हा असता कंटिन्यू पाऊस पडायला. तुम्हाला सांगतो मी आता बाहेर पडलेलाच निघायला आणि पाऊस तुम्ही बघायला म्हटलं लक्षात आलं नाही माझ्या की माझ्या मोबाईलला कवर घालायचं जी की परवा मी 50 रुपयाचा कवर घेतलेला जो की पाण्यात बिण्यात मोबाईल चालते पावसात चालते. आणि आता मला एकाचा फोन आल्यानंतर असं म्हटलं की मी निघालायचा तर मोबाईल तेवढा कवरमध्ये घाला आणि म्हटलं माझ्या लक्षात कसं करायची आणि कवर आता घेतला आहे महत्त्वाचं म्हणजे आता त्यात मोबाईल पहिला घालतो ते कवर जे की मला परवा माझा मोबाईल वाचवला आहे. जण आमच्यातला हे नाव आहे त्याला मनवायचं आला आहे. मला सांगतो आता पाऊस एवढा जोरात फाट पडाला आहे की आता झाडाखाली जरासं थांबले पण सर्वात जोरात आले आणि ते दोघं जण गेल्यात पुढं आणि आता मी पाठे म्हणून झालं माझ्या मोबाईलचा पाऊच घेतला त्यामुळे मी मोबाईल बाहेरच आहे माझा तर पाऊस थांबलं म्हणून इथं थांबलं बरं झालं. एक झाड क्रांतीचा वडापाव खाणार आहे दोघंच म्हणा लागले बाकीचे वरडणार आहे आम्हाला जायचं हे बघून घ्यायचा तोंड केस जर भिजली हे जरा टाकी माझं डोचकीवर. आम्ही आलो इथं वडा खायला आणि सांगितले फोनवर यांना काय माहिती आहे का मेडिकलमध्ये गोळ्या घालूय म्हटल्यानंतर वडा खायला येणार तू देणार आहेस का वडापाव तर घेतला आहे जे आम्हाला पाहिजे होतं ते पण घेतलं तिथं राहायला फक्त नको लक्षात राहायला तर वडापाव घेतला की मेडिकलमध्ये गेला गोळ्या घ्यायला हां झाले कांद्यात होती अजून बाहेर पडायला नाही आजारी असताना नाही बाळ तुला आता गोळी खाताना व्हिडिओ करायला मी तू कसली गोळी खायला करत तू सांगू शकतोस कसली कर खायला विटॅमिन तुम्हाला सांगायचं म्हणजे थांबत आम्ही का चाललोय तर पाऊस एवढा रपाटा येतोय आला तर आणि थांबला तर पूर्णच थांबतोय त्यामुळे आम्ही थांबत चाललोय. पाऊस एवढा लागला आजच पाऊस लागला एवढा जोरात पाऊस लागला आहे माझी पूर्ण पॅन्ट भिजल्या खाली आणि आता तुम्हाला सांगतो आम्ही इथं थांबलोय बरोबर अक्कुर्ड्याच्या नदीवर आता हे पूल असेल तर मला मागं दिसतंय ते आता मी मगाशी गाडी मागासाठी बसलेलो तर हे वाघ काय म्हणला तुझी गाडी तू घे म्हणून मला आता परत थांबायची वेळ आली कारण भिजायला लागली. दोघांनी पण खाली काय घालाय नाही पॅन्टच नाहीत म्हणजे रेनकोटचे पॅन्ट नाहीत अरे हे मागेच येत चला मला वाटलं पुढे गेला का तुम्ही नाही अरे मला हे ना गाडी थांबवली काय म्हणलं माहिती काय गाडी तुझी चालू का भिजावाले म्हणलं तुझी गाडी चालू आता ही निघाल्यात ती खरी कांदा भजी आता खाल्यात आणि अजून म्हणतोय कांदा भजी पाहिजे ते वडा खाऊन आला तिकडे इथं कांदा भजी खायला आहे चहा आणि प्यायला आहे बरं बाकीचं साहित्य आणि घेतले काय फायदा काय एवढं घेऊन फायदा काय आणि 22 तारीख खायचं आणि उद्या येणार आहे गोळ्या घेतल्या खायचं पोटभर